अमेरिकेशी स्पर्धा करून शक्य तितक्या लवकर जागतिक महासत्ता होण्याच्या आत्यंतिक महत्वाकांक्षेनं शब्दशः पछाडलेल्या चीनला अलीकडच्या काळात फार मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीतनं मार्गक्रमण करावं लागतंय. खर तर चीनमध्ये प्रसार माध्यमांवर असलेली सर्व बंधनं विचारात घेतली तर त्या देशाबद्दलची तपशीलवार माहिती सहसा कोणालाही चीनच्या बाहेर लवकर उपलब्ध होत नाही. जगाला ही माहिती फारशी कळतच नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र असं असून सुद्धा चीन समोर उभ्या राहिलेल्या आर्थिक आव्हानाबाबतची माहिती मात्र यावेळी संपूर्ण जगासमोर आली आहे, हे विशेषत्वानं नमूद करावं लागतं. यावेळी जगापासून ही माहिती नाही लपवून राहू शकलेली. चीनची मध्यवर्ती बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीपल्स बँक ऑफ चायनानं चीनची म्हणजे देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आता अत्यंत कठोर आणि एक मोठी उपाययोजना घोषित केली. चीनने आपल्या अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्याच्या हेतूनं, त्या उद्देशानं अनेक नवीन आर्थिक धोरणांबाबतची घोषणा नुकतीच केली आणि खरं तर म्हणूनच जगाचं लक्ष चीनच्या अर्थव्यवस्थेकडे आता जाणीवपूर्वक आकर्षित झाले. व्याजदर कमी करणं, राखीव चलन साठ्याच्या आवश्यकतेच्या गुणोत्तराचं प्रमाण कमी करणं यासह अनेक उपायांचा या नवीन उपाय योजनेमध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे, त्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. अर्थात असं असलं तरीही या सर्व उपाय योजना चीनच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पुरेशा नसल्याचं मत अनेक विश्लेषकांनी, अगदी जागतिक स्तरावरच्या अनेक विश्लेषकांनी व्यक्त केले. त्याच वेळी या उपाय योजनांचा चीनच्या अर्थव्यवस्थेला नेमका आणि कितपत उपयोग होईल अशी चर्चा सुरू असतानाच किंवा होत असतानाच ह्या उपाय योजनांमुळे मात्र भारताला नव्यानं एक सुसंधी उपलब्ध झाली असल्याचंही मत अनेक अर्थतज्ञांकडून व्यक्त करण्यात आले. आणि म्हणूनच खरं तर आता हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी येणं अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे चीन मधली अर्थव्यवस्था, तिच्या समोरची आव्हानं आणि त्यातनं भारताला नव्यानं निर्माण झालेली सुसंधी असा हा एक नवीन विषय जगासमोर आलाय. या आधीच म्हटल्याप्रमाणे चीनच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणि तिला नव्यानं उभारी देण्याच्या हेतूनं पीपल्स बँक ऑफ चायनाने देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी, चीनची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आता अत्यंत कठोर आणि मोठी उपाययोजना घोषित केली. भारताच्या रिझर्व्ह बँकेप्रमाणेच, आरबीआय प्रमाणेच पीपल्स बँक ऑफ चायना ही चीनची मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाते. विविध कारणांमुळे जगातल्या सर्वच देशांना अलीकडच्या काळात वाढत्या महागाईच्या झळा सोसाव्या लागत असतानाच आश्चर्य वाटेल, पण चीनमध्ये मात्र महागाई दर हा म्हणजे इन्फ्लेशन रेट किंवा रेट ऑफ इन्फ्लेशन हा ऋण 0.3% पोहोचला असल्याची आकडेवारी -0.3 गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात जगासमोर आली होती. खरं तर महागाई दर ऋण असणं ही बाब अगदी वरकरणी जो विचार करतो ना, अर्थशास्त्रात फार न तपशिलात शिरता अशा कोणालाही स्वागतार्ह आणि त्या संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत अनुकूल आहे असंच वाटणं ही बाब अगदी स्वाभाविक म्हणावी लागेल. कारण त्या देशातल्या सर्वसामान्य जनतेसाठी महागाई दर ऋण 0.3% येणं ही बाब चांगली असं कोणालाही वाटू शकतं. म्हणूनच सगळ्यांना असं वाटलं की ही बाब चांगली आहे, ही स्थिती चांगली आहे. मात्र यामुळे नजीकच्या भविष्यात चीनसाठी निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांकडे निदान अभ्यासकांना तरी मात्र मुळीच दुर्लक्ष करता येणार नाही, ही पण वस्तुस्थिती महत्वाची आहे, ती लक्षात घ्यावी लागते. एरवी एखाद्या राष्ट्रातला महागाई दर कमी असणं ही जरी त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं एक लक्षण मानलं जात असलं, अनेक लक्षणांपैकी एक लक्षण, तरीही महागाई दर म्हणजे रेट ऑफ इन्फ्लेशन
हा ऋण निर्देशांकामध्ये जाणं ही बाब मात्र संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी भविष्यात घातक आणि अडचणीची ठरू शकते, हे नीट लक्षात घ्यावं लागतं. महागाई दर हा ऋणमध्ये गेला, मायनसमध्ये गेला, निगेटिव्ह झाला, तर नागरिक आपल्या देशात भविष्यात अनेक वस्तूंच्या किमती आणखी कमी होऊ शकतील या भाबड्या आशेनं खरेदी करण्याचंच थांबवतात असा जगाचा अनुभव आहे. आणि त्यामुळे साहजिकच त्या देशामध्ये विविध वस्तूंच्या मागणीत आणखी घट होऊ लागते. आता याचा अगदी स्वाभाविक परिणाम काय होईल? हा स्वाभाविक परिणाम म्हणून संबंधित देशाची अर्थव्यवस्था ही भविष्यात कधीही बाहेर पडणं अगदी कठीणच होऊन जाईल, किंबहुना अशक्य होईल की काय, अशा प्रकारच्या एका आर्थिक दुष्ट चक्रात सापडण्याची स्वाभाविक भीती निर्माण होते आणि ती त्या देशाला सहन करावी लागते. एखाद्या देशात महागाई दर म्हणजे इन्फ्लेशनचा रेट हा ऋण निर्देशांकामध्ये गेला तर त्याचे राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर किती दूरगामी स्वरूपाचे आर्थिक दुष्परिणाम होऊ शकतात याचं जपान हे अगदी प्रत्यक्ष जिवंत उदाहरण म्हणावं लागेल. 1990 मध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या जपानला याच आर्थिक दुष्टचक्राचा सामना करावा लागला असून हा देश आजही त्या दुष्टचक्रातून बाहेर निघू शकलेला नाही, हे नीट लक्षात घ्यावं लागतं. हे जपानचं आपण बोलतोय. त्यामुळे चीन मधल्या ऋण महागाई दराचे संभाव्य दुष्परिणाम हे आत्तापासूनच निदान अभ्यासकांच्या तरी लक्षात येऊ लागले. गेल्या वर्षीच्या उत्तरार्धामध्येच हा ऋण 0.3 इतका महागाई दर झाला होता. या ऋण दराचा चीनवर नजीकच्या भविष्यात प्रतिकूल परिणाम घडून येऊ शकेल अशी अत्यंत रास्त भीती अर्थतज्ञांना, अगदी सर्व अर्थतज्ञांना, केवळ चीनमध्ये नव्हे तर बाहेरच्या सुद्धा स्पष्टपणे जाणवू लागलेली होती आणि आजही ती जाणवते. खर तर याच कारणास्तव चीनच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याच्या हेतूनं, ती सुधारण्याच्या हेतूने, ती ढासळू नये या हेतूने पीपल्स बँक ऑफ चायनाने आता काही ठोस स्वरूपाच्या उपाययोजना आर्थिक क्षेत्रातल्या घोषित केल्या आहेत. खरं तर चीन ही जगातली एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात असली तरीही या देशाला सध्या आर्थिक मंदीच्या समस्येनं ग्रासलेलं आहे. ही बाब कोणालाही मुळीच नजरेआड करता येणार नाही. चीनमध्ये महागाई दर हा सध्या ऋण असला, मायनस असला, निगेटिव्ह असला तरीही चीन हा आज आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे. हे अत्यंत कटू सत्य आणि ते कोणालाही नाकारता येत नाही. चीनचे राज्यकर्ते देखील ही बाब नाकारू शकत नाही. असं नेमकं का घडलंय ही बाब अगदी तटस्थपणे समजावून घेण्याची आवश्यकता आहे. कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता अगदी तटस्थपणे. एकतर रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध हा चीनसह जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर अतिशय प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम करणारा एक महत्वाचा घटक ठरलाय, कोणालाही नाकारता येणार नाही. ही वस्तुस्थिती आणि जवळजवळ सगळे देश त्याचा सामना करतायत. याखेरीज चीनमुळेच उद्भवलेल्या, हे जबाबदारीने म्हणतोय, जगाला हे ज्ञात आहे, चीनमुळे उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या म्हणजे कोविडच्या भीषण संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था आजवर देखील सावरू शकलेली नाहीये. अनेक देशांची तर ती अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेलीच आहे. अनेक देश आजही त्यातून सावरू शकलेले नाहीये. चीनचा देखील आश्चर्य वाटेल, पण चीनचाही याला मुळीच अपवाद नाही. अर्थात त्याचा सर्वाधिक प्रतिकूल असा परिणाम हा निर्यातीवर अवलंबून असलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेवरच झालाय, हेही अनुभवाला आलंय. कारण आपल्याला सर्वांना कल्पना आहे चीनची अर्थव्यवस्था प्रामुख्याने निर्यातीवरही अवलंबून आहे. रिअल इस्टेट वगैरे हे घटक वेगळे झाले, पण आता आपण त्याचा विचार नाही करत आहोत. चीन मधल्या अनेक उद्योगांवर अत्यंत विपरीत स्वरूपाचा परिणाम या सगळ्या मध्यंतरीच्या कालखंडात घडलेला आहे. हे सर्व कमी होतं म्हणून की काय, पण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आर्थिक धोरणांचा आणि त्यांच्या सरकारने अंगीकारलेल्या किंवा स्वीकारलेल्या, घोषित केलेल्या झिरो कोरोना पॉलिसीचाही
त्या धोरणाचाही अत्यंत प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम चीनच्या देशांतर्गत बाजारपेठेवर सुद्धा दिसून आलेला होता. आजही तो जाणवत आहे. याच कारणास्तव चीनमध्ये पुरवठा जास्त आणि मागणी कमी अशी स्थिती निर्माण झाली असून मागणी अभावी वस्तूंचे दर हे अत्यंत वेगानं खाली घसरत चालले असल्याचं गेल्याच वर्षीच्या उत्तरार्धात लक्षात आलं होतं. आणि म्हणून मगाशीच उल्लेख केला की चीनमध्ये गेल्या वर्षीच्या उत्तरार्धामध्ये महागाई दर हा ऋण 0.3% खाली का उतरला याचं खरं कारण आता सर्वांच्या लक्षात येऊ शकेल. चीनच्या अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे मग खरं तर मावळते राष्ट्राध्यक्ष म्हणायला लागेल जो बायडन यांनी गेल्या वर्षी अत्यंत जाहीरपणे केलेलं एक भाष्य किंबहुना त्यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेवर केलेली जोरदार टीका हा देखील त्यावेळी चर्चेचा एक प्रमुख विषय ठरला होता. याचं आता अगदी अपरिहार्यपणे स्मरण होतं. चीन हा सर्वाधिक वाईट अर्थव्यवस्थेच्या काळाला सामोरा जात असून चीनची अर्थव्यवस्था ही एखाद्या फार जबाबदारीने बायडन हे म्हटलंय की एखाद्या कधीही फुटू शकणाऱ्या बॉम्ब सारखी चीनची अर्थव्यवस्था आता झाली असं परखड मत जो बायडन यांनी गेल्या वर्षीच उत्तरार्धात व्यक्त केलं. आपल्या या स्पष्टोक्तीमुळे चीनला आणि विशेषतः राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना राग येणं हे स्वाभाविकच असलं तरीही जगातल्या तटस्थपणे विचार करणाऱ्या कोणालाही आणि विशेषतः अर्थतज्ञांना आपलं हे मत निश्चितपणे मान्य होईल असंही प्रतिपादन त्याच वेळी जो बायडन यांनी जाहीररित्या केलं होतं हे या ठिकाणी आता आवर्जून नमूद करावं लागतं. विशेष म्हणजे जो बायडन हे चीनच्या अर्थव्यवस्थेवर केवळ प्रश्नचिन्ह उपस्थित करूनच थांबलेले नव्हते त्यावेळी, तर राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनमध्ये करण्याच्या आर्थिक गुंतवणुकीवरही गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात साधारण जुलै ऑगस्टच्या आसपास असेल जो बायडन यांनी त्यावेळी काही निर्बंध आणले होते याचं स्मरण निश्चित करून घ्यावं लागतं. हा मुद्दा या संदर्भात कमालीचा अत्यंत महत्वाचा हा मानला गेलेला होता. चीनमधल्या मोठ्या लोकसंख्येचा व्यावसायिक दृष्टिकोनातून फायदा करून घेण्यासाठी आजवर अमेरिकेचे अनेक उद्योजक हे चीनमध्ये गुंतवणूक करीत होते आणि ही सुद्धा वस्तुस्थिती ती जगासमोर लपून राहिलेली नव्हती. मात्र गेल्या वर्षी सेमीकंडक्टर, क्वांटम कम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित असलेल्या प्रौद्योगिकी क्षेत्रामध्ये चीनमध्ये गुंतवणूक करण्याबाबत अमेरिकेनं म्हणजे बायडन यांनी स्वतः काही निर्बंध लागू केले. त्यामुळे त्याचाही चीनला फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. आता चीनच्या अर्थव्यवस्थेमधले अडथळे जे सहसा लक्षात येत नाहीत तेही आता यायला सुरुवात होईल. चीन समोर उभ्या असलेल्या सध्याच्या आर्थिक आव्हानाचा विचार करत असतानाच गेल्या वर्षी त्या देशात निर्माण झालेल्या आणखी एका आर्थिक समस्येचाही संदर्भ आवर्जून विचारात घ्यावा लागतो. गेल्याच वर्षी चीनमध्ये एक फार मोठ्या स्वरूपाचं बँकिंग क्षेत्रातलं संकट उभं राहिलं होतं. अर्थतज्ञांच्या किंवा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या हा मुद्दा सहज लक्षात येईल. त्यावेळी हजारो चीनी नागरिक हे रस्त्यावर येऊन निदर्शनं करीत होते. चीनमध्ये अनेक ठिकाणी तर ही आंदोलनं अत्यंत हिंसक झाली होती. पीपल्स बँक ऑफ चायना या चीनच्या केंद्रीय बँकेच्या सुरक्षिततेसाठी त्यावेळी सरकारला ही जबाबदारीने सांगतोय, सगळ्या आठवण अभ्यासकांच्या डोळ्यासमोर एक चित्र येईल अशी मला खात्री आहे, लष्कराला पाचारण करावं लागलं. पीपल्स लिबरेशन आर्मीचे रणगाडे त्यावेळी त्या बँकेच्या भोवती तैनात करण्यात आले होते, रस्त्यावर आणण्यात आलेले होते. चीन मधल्या त्या बँकिंग घोटाळ्याचे परिणाम किंवा बँकिंग क्षेत्रातल्या काही घोटाळ्यांचे परिणाम हा एका अर्थानं चीनच्या सरकारसाठी त्यावेळी निश्चितच अत्यंत गंभीर अशा चिंतेचा विषय ठरलेला होता. आता ही सगळी संगती लावता येईल
की गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात घडलेल्या घटनेपासून आत्ताच्या चीनच्या सद्यस्थितीतल्या अर्थव्यवस्थेचा नेमका संदर्भ कसा आहे, नेमका संबंध कसा आहे आणि एकमेकांशी हे सगळं निगडीत कसं आहे सहज लक्षात येईल. खर तर गेली किमान 3 दशकं चीनच्या अर्थव्यवस्थेनं जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात अत्यंत लक्षणीय कामगिरी करून दाखवलेली होती. हे चीन विरोधकांना देखील नाकारता येणार नाही. कोरोना महामारीच्या आधीच्या कालखंडात जागतिक सकल उत्पादनात म्हणजे संपूर्ण जगाच्या आणि व्यापारात चीनचा वाटा हा अनुक्रमे म्हणजे जागतिक सकल उत्पादनात आणि व्यापारात चीनचा वाटा अनुक्रमे 20 आणि 25% एवढा मोठा होता. फार महत्वाची आकडेवारी ही आहे. त्याचप्रमाणे जगातल्या परकीय गुंतवणुकीपैकी तब्बल 10% वाटा हा एकट्या चीनचाच होता. आपल्या महत्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय प्रकल्पांतर्गत चीन हा जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत आजवर महत्वाचं योगदान देत आलेलं आहे. मात्र अलीकडच्या काळात चीनच्याच अर्थव्यवस्थेसमोर फार मोठं आणि गंभीर स्वरूपाचं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय हेही आपल्या लक्षात येऊ शकते. जागतिकीकरणाच्या आजच्या युगामध्ये एका देशासमोरचं संकट हे अन्य एखाद्या राष्ट्रासाठी सुसंधी ठरू शकते. एकाचं संकट दुसऱ्यासाठी सुसंधी हे आजच्या जागतिकीकरणाच्या काळात नक्की शक्य आहे. हाही मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यावा लागतो. चीन मधल्या या आर्थिक संकटाच्या बाबतीत सुद्धा सध्या जगभरात नेमकी अशीच चर्चा सुरू झालेली आहे. पीपल्स बँक ऑफ चायनानं घोषित केलेल्या उपाय योजनेचा प्रत्यक्षात चीनला कितपत लाभ होईल याचं उत्तर येणारा काळच देऊ शकेल. कारण हे तात्कालिक स्वरूपाचे लगेच काही परिणाम घडवून देतील अशा स्वरूपाच्या उपाययोजनेचं स्वरूप ते नाही आहे. मात्र या निमित्तानं भारतासाठी आता नव्यानं एक सुसंधी निर्माण होत असल्याचं अर्थक्षेत्रात मानलं जात आहे. भारत हा चीनकडून मोठ्या प्रमाणात धातूची आयात करत असतो, धातू आयात करतो आणि या नव्या उपाय योजनेचा अनुकूल परिणाम या आयातीवर होणार असल्याचं अनेक अर्थतज्ञांचं उघड मत आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेनं व्याजदरात केलेल्या कपातीचा परिणाम हा प्रत्यक्ष चीनच्या अर्थव्यवस्थेत अनेक वर्षानंतर दिसणं अपेक्षित असतानाच तो तात्कालिक मी मगाशीच म्हटलं की हा लगेच पी हळद आणि हो गोरी असा परिणाम नाही दिसणार आहे. अनेक वर्षानंतर हा परिणाम दिसणं अपेक्षित असतानाच चीननं उचललेलं हे पाऊल भारतासाठी मात्र खचितच एक मोठं वरदान ठरू शकतं असं मत केवळ भारतातल्या नव्हे काही जागतिक अर्थतज्ञांनी आता व्यक्त केलंय. आणि हीच भारताला सुसंधी आहे असं लक्षात घ्यावं लागतं. चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्रातली मंदी आणि एकूणच देशातल्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चीनच्या मध्यवर्ती बँकेनं या अनेकविध उपाय योजना अलीकडेच घोषित केल्यात, नव्यानं घोषित केलंय. या उपाय योजनेचा परिणाम चीनमध्ये हळूहळू दिसून येईल. निदान चीनच्या अर्थक्षेत्राला ती अपेक्षा आहे, अर्थतज्ञांना ती अपेक्षा आहे. निदान त्या ज्यांनी उपाययोजना जाहीर केली त्या अधिकारी यंत्रणेला देखील ती अपेक्षा आहे की हळूहळू परिणाम दिसून येईल. मात्र भारतातल्या काही क्षेत्रांमध्ये तर याचा मोठा प्रभाव अगदी तातडीने लगेचच अनुभवाला येऊ देखील लागलाय. व्याजदरात कपात आणि आर्थिक पॅकेज बाबतच्या घोषणेमुळे धातू आणि रसायन विषयक क्षेत्रांमधील शेअर्सच्या भावांमध्ये चांगली वाढ झाली असल्याचा तर दिसून आला. आता असं का घडलंय हे लक्षात येणं अगदी सहज शक्य, ते फार अवघड नाही. मुळातच म्हणजे भारताचा संदर्भ कसा आला ते आपण सांगतोय. मुळातच भारताच्या धातू क्षेत्राचा चीनशी अगदी थेट आणि व्यापक अशा स्वरूपाचा संबंध येतो. चीन हा संपूर्ण जगभरात पोलादाचा म्हणजे स्टीलचा सर्वात मोठा ग्राहक आहे. चीनची ओळख आहे. सर्वात मोठा स्टीलचा म्हणजे पोलादाचा ग्राहक कोण जगात? चीन आहे. आणि भारतातून शेजारील देशात लोह आणि पोलाद यांची फार मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. आता भारत हा मुख्यत्वे करून कच्चा माल किंवा दुय्यम वस्तू
चीनला निर्यात करतो. नीट लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. भारत काय करतो तर कच्चा माल प्रामुख्यानं आणि दुय्यम वस्तू या चीनला निर्यात करतो आणि चीन त्यापासून आपली उत्पादनं बनवून विकतो. यामुळे चीनी अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक निर्णयाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असेल पण थेट परिणाम हा भारताच्या पोलाद क्षेत्रावर होत असतो आणि अगदी स्पष्ट सांगायचं तर पोलाद क्षेत्रावर थेट परिणाम झालाय देखील. याखेरीज चीन मधल्या घसरलेल्या व्याजदराचा थेट परिणाम हा भारताच्या विशेष करून धातू आणि खाण क्षेत्रात मायनिंग फील्ड याच्यावर दिसून येत असल्यामुळे वाणिज्य क्षेत्रातले अनेक लोक भारताच्या बाजूने ही सुसंधी मानतायत. अनेक जे वाणिज्य क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांचं हे स्पष्ट मत आहे. साहजिकच चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर उभं राहिलेलं सध्याचं संकट ही नजीकच्या भविष्यात भारतासाठी सुसंधी देखील ठरू शकते हे हळूहळू सगळ्यांच्याच लक्षात यायला लागले. किंबहुना भारतानं त्याच दिशेनं आत्तापासून योजनाबद्ध वाटचाल जर सुरू केली तर चीनच्या अर्थव्यवस्थेसमोरचं आव्हान हे भारतासाठी अनुकूल आणि सर्वार्थानं एक नव्यानं मिळालेली सुसंधी ठरू शकते ही बाब सहज लक्षात येऊ शकेल. आता या सुसंधीचा अचूक लाभ करून घेण्यासाठी भारताकडून नेमकी कोणती उपाययोजना केली जाते हाच भारतातल्या आणि खरं तर जगातल्या सुद्धा अनेक अभ्यासकांसाठी निश्चितपणाने औत्सुक्याचा मुद्दा ठरला असेल तर त्यात नवल नाही. पाहूया भारताकडून नेमका हा या सुसंधीचा लाभ घेण्यासाठी कोणतं पाऊल टाकलं जात आहे. येणारा काळ याच्यावरही प्रकाश नक्की टाकेल त्याबद्दल खात्री बाळगायला हरकत नाही.